नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर संदीप भाऊराव नेरकर, प्राध्यापक राज्यशास्त्र विभाग, प्रताप महाविद्यालय अंमळनेर. FIBA प्रथम सत्र राज्यशास्त्र मेजर पेपरसाठी भारतीय संविधान कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया हा पेपर शिकवला जातो. या पेपरमधील भारताच्या संविधानाच्या वैशिष्ट्यांवर आपण चर्चा करणार आहोत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, भारताच्या संविधानाची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 रोजी झाली. ते भारताचं संविधान 26 नोव्हेंबर 1949ला स्वीकारलं. 9 डिसेंबर 1946ला भारतीय संविधानाच्या निर्मितीची पहिली बैठक झाली. आणि हा प्रवास भारतीय संविधानाचा आपण सगळ्यांना माहिती आहे. आज आपण भारतीय संविधानाच्या वैशिष्ट्यांवर चर्चा करणार आहोत. त्याच्यातलं पहिलं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे भारतीय संविधान हे लिखित आणि निर्मित अशा प्रकारचं संविधान आहे. याचा अर्थ असा, जगामध्ये साधारणपणे 2 प्रकारचे संविधान अस्तित्वात असतात. लिखित आणि अलिखित स्वरूपाचं संविधान असतं. लिखित संविधान याचा अर्थ एखाद्या विशिष्ट संविधान समिती तयार केली जाते, ती नियोजनबद्ध विशिष्ट कालावधीसाठी एकत्र येते आणि एकत्र बसून त्या देशाच्या राज्यकारभाराविषयीच्या काही तरतुदी करून ठेवतात. आणि म्हणून ते विशिष्ट कालावधीमध्ये विशिष्ट लोकांच्या समितीने तयार केलेलं संविधान असतं, ज्याच्यामध्ये देशाचा राज्यकारभाराविषयी म्हणा किंवा नागरिकांच्या अधिकारांच्या संदर्भातून सर्वच तरतुदी या लिखित स्वरूपात असतात. लिखित संविधानाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य असं असतं की ते निसंदिग्ध असतं आणि अतिशय स्पष्ट स्वरूपात असतं. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची असंदिग्धता नसते आणि म्हणून लिखित संविधान हे अत्यंत महत्त्वपूर्ण असतं. अलिखित संविधान देखील जगामध्ये आपल्याला आढळतं आणि आपण याच्या आधी अभ्यासला असेल कदाचित की इंग्लंडचं संविधान हे अलिखित संविधान अशा प्रकारे आपण त्याचा उल्लेख करतो. म्हणजे ज्याच्याविषयी जी चर्चा होती ती आपण समजून घेतली पाहिजे की भारताचं संविधान ज्याप्रमाणे लिखित स्वरूपात आहे, ज्या ब्रिटनच्या कडून आपण अनेक गोष्टी स्वीकारल्या आहेत, संविधानाच्या संदर्भातून जर आपण पाहिलं तर तिथं अलिखित का आहे आणि कसं तिथला राज्यकारभार चालतो, तर आपण लक्षात घेतलं पाहिजे की तिथं कोणती एक संविधान समिती तयार झाली नाही आणि तिने एखाद्या विशिष्ट कालावधीमध्ये ते संविधान लिहिलं नाही. पण आपल्याला हे माहिती आहे की संविधान हे प्रत्येक देशासाठी अत्यंत आवश्यक आणि अनिवार्य असतं, कारण त्या संविधानातील तरतुदींच्या अनुषंगाने त्या देशाचा शासन कारभार चालत असतो. आणि मग जर लिखित संविधान नाही तर मग त्या देशाचा शासन कारभार कसा चालत असेल, अशा प्रकारचा प्रश्न आपल्यासमोर नक्की पडू शकतो. आपल्याला हे लक्षात घ्यायला हवं की इंग्लंडमध्ये अलिखित स्वरूपाचं संविधान आहे. याचा अर्थ असा, तिथला जो राज्यकारभार किंवा शासन कारभार चालतो, तो शासन कारभार प्रामुख्याने तिथं ज्या रूढी, चालीरीती, प्रथा, परंपरा आणि संकेत आहेत त्यांचा आधार घेतला जातो. अजून एक गोष्ट महत्त्वाची लक्षात घेणं गरजेचं आहे, ते म्हणजे की जरी आपण असं वरकरणी म्हणत असलो की इंग्लंडचं संविधान हे अलिखित आहे, मात्र तरी देखील आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल, ती म्हणजे की इंग्लंडचं संविधानाच्या संदर्भातून काही जे कायदे झालेले आहेत ते कायदे लिखित स्वरूपात आहेत, ज्यांचा आधार शासन कारभारासाठी केला जातो. आणि त्याचबरोबर तिथल्या न्यायालयाने दिलेले जे निर्णय असतात त्या निर्णयांच्या अनुषंगाने त्या देशाचा कारभार चालतो, त्यालाही महत्त्व असतं आणि म्हणून या अनुषंगाने त्या देशाचा राज्यकारभार चालतो. नंबर 2, जे निर्मित संविधान आहे. निर्मित संविधान याचा अर्थ असा की जी संविधान समिती तयार केलेली आहे, या संविधान समितीने एका विशिष्ट ध्येय ठेवून त्या संविधानाची निर्मिती केलेली आहे. आणि ते ध्येय अर्थातच त्या देशाचा सामाजिक, राजकीय, आर्थिक विकास साध्य करणे आणि त्याचबरोबर शासन कारभार कशा पद्धतीने चालला पाहिजे आणि तेथील नागरिकांना अधिकार कसे मिळाले पाहिजेत या संदर्भातून त्याची त्या ठिकाणी प्रामुख्याने आवश्यकता असते. आणि जसं मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे भारताने जे संघराज्य व्यवस्था स्वीकारलेली आहे, या संघराज्य व्यवस्थेसाठी लिखित संविधानाची आवश्यकता असते.
आणि म्हणून भारताने लिखित संविधान स्वीकारलेलं आपल्याला दिसतं. नंबर 2, विस्तृत व एकेरी संविधान. आपल्या सगळ्यांना हे ज्ञात आहे की भारताचं संविधान हे जगातील सर्वात मोठं संविधान आहे आणि सर्वात मोठं लिखित स्वरूपाचं संविधान आहे. या संविधानामध्ये जे मूळ संविधान स्वीकारलं गेलं, जे 26 नोव्हेंबर 1949ला स्वीकारलं गेलं, या संविधानामध्ये 395 कलमे, 8 परिशिष्ट आणि 20 भाग आहेत. आजच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर या संविधानातली कलमं तेवढीच आहेत, मात्र 12 परिशिष्ट आणि 22 भाग त्याच्यामध्ये आपल्याला दिसतात. अगदी आपण अमेरिकेचं संविधान पाहिलं तर ते अत्यंत लहान, म्हणजे केवळ 7 कलमांचं संविधान आहे. मात्र भारताने एवढं जास्तीच्या तरतुदी असलेल्या किंवा कलम असलेलं संविधान का स्वीकारलं, तर आपण लक्षात घेतलं पाहिजे की भारताच्या संविधानामध्ये प्रत्येक गोष्टीची इत्थंभूत माहिती दिलेली आहे आणि म्हणून कुठेही कोणत्याही प्रकारची संदिग्धता निर्माण होणार नाही आणि म्हणून त्या पद्धतीने सगळ्या गोष्टींची व्यवस्थितपणे आणि पद्धतशीरपणे मांडणी केलेली आपल्याला दिसते आणि म्हणून ते संविधान जगातलं सर्वात मोठं अशा प्रकारचं संविधान आपल्याला दिसतं. त्याचबरोबर भारताचं संविधान हे एकेरी संविधान आहे. एकेरी संविधान याचा अर्थ देशासाठी एकच संविधान असणं. म्हणजे काय? याचा अर्थ असा की जर तुम्ही अमेरिकेचं उदाहरण घेतलं तर अमेरिकेमध्ये दुहेरी संविधान आहे. दुहेरी संविधान म्हणजे तेथील असलेलं युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका याचं म्हणजे संघाचं, केंद्राचं एक स्वतंत्र संविधान आणि तिथे असलेले जे काही घटक राज्य आहेत, 50 घटक राज्य, या घटक राज्यांचे देखील स्वतंत्र संविधान आहे. आणि पुन्हा आपण भारताने संघराज्य व्यवस्था स्वीकारलेली आहे. या संघराज्य व्यवस्थेला दुहेरी संविधानाची आवश्यकता असते, मात्र आम्ही दुहेरी संविधान स्वीकारलेलं नाही. आम्ही एकेरी संविधान स्वीकारलं, ज्या संविधानाच्या माध्यमातूनच देशाचा आणि त्याचबरोबर घटक राज्यांचा देखील राज्यकारभार त्या ठिकाणी चालतो. नंबर 3, भारतीय संविधान हे अंशतः परिवर्तनीय आहे आणि अंशतः परिदृढ आहे. आपल्याला सगळ्यांना हे माहिती असणं गरजेचं आहे की एखादं संविधान परिवर्तनीय आहे की परिदृढ आहे हे कसं ठरतं, तर हे प्रामुख्याने त्या संविधानामध्ये अस्तित्वात असलेल्या घटना दुरुस्तीच्या पद्धतीवरून ठरतं. मग या घटना दुरुस्तीची पद्धत कशी असली पाहिजे की जेणेकरून ते परिवर्तनीय ठरेल किंवा परिदृढ ठरेल. जर आपण पाहिलं तर एखाद्या देशामध्ये घटना दुरुस्तीची पद्धत ही जर अत्यंत साधी, सोपी, सरळ असेल तर ते संविधान परिवर्तनीय असतं आणि ज्या देशामध्ये घटना दुरुस्तीची पद्धती अत्यंत क्लिष्ट, कठीण आणि गुंतागुंतीची असते ते संविधान परिदृढ स्वरूपाचं ठरतं. आणि मग या घटना दुरुस्तीच्या पद्धतीवरून त्या संविधानाचं स्वरूप कळतं. आपला संविधानाने अंशतः परिवर्तनीय आणि अंशतः परिदृढ अशा प्रकारचं स्वीकारलेलं आहे. परिवर्तनीय आणि परिदृढ मी मगाशी म्हटल्याप्रमाणे घटना दुरुस्तीच्या पद्धतीवरून ठरतं. भारताच्या संविधानामध्ये घटना दुरुस्तीच्या पद्धतीचा विचार केला तर आपल्याला असं निदर्शनास येईल, भारतीय संविधानातील कलम 368 मध्ये घटना दुरुस्तीच्या 3 पद्धती सांगितलेल्या आहेत. 1, साध्या बहुमताने घटना दुरुस्ती. नंबर 2, विशेष बहुमताने घटना दुरुस्ती. आणि नंबर 3, विशेष बहुमत आणि निम्म्यापेक्षा जास्त घटक राज्यांच्या संमतीने घटना दुरुस्ती. आता पहिली जी घटना दुरुस्तीची पद्धत आहे ती पहिली घटना दुरुस्तीची पद्धत म्हणजे साध्या बहुमताने घटना दुरुस्ती. म्हणजे जर संविधानामधील एखाद्या तरतुदीविषयी घटना दुरुस्ती करायची असेल तर त्या घटना दुरुस्तीचं विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांपैकी कोणत्याही एका सभागृहामध्ये त्याआधी मांडलं जातं. त्या विधेयकावर चर्चा होते आणि चर्चा झाल्याच्या नंतर त्याच्यावर मतदान केलं जातं आणि मतदान करून त्या सभागृहामध्ये उपस्थित राहून मतदान करणाऱ्या एकूण सभासदांच्या साध्या बहुमताने म्हणजे केवळ निम्म्यापेक्षा एक जास्तीच्या बहुमताने ते विधेयक जर त्या सभागृहाने पारित केलं तर ते घटना दुरुस्तीचं विधेयक दुसऱ्या सभागृहामध्ये पाठवलं जातं. दुसऱ्या सभागृहामध्ये पुन्हा त्याच घटना दुरुस्तीवर
चर्चा केली जाते, त्या विधेयकावर चर्चा केली जाते, सगळ्यांना चर्चेमध्ये सहभागी करून घेतलं जातं, आपापली मतं मांडण्याची संधी दिली जाते आणि त्याच्यानंतर पुन्हा त्या सभागृहामध्ये त्या घटना दुरुस्तीच्या विधेयकावर मतदान केलं जातं. आणि या सभागृहामध्ये देखील उपस्थित राहून मतदान करणाऱ्या निम्मेपेक्षा एक जास्त जर बहुमताने ते पारित झालं तर हे घटना दुरुस्तीचं विधेयक राष्ट्रपतींकडे पाठवलं जातं आणि राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर सदर घटना दुरुस्ती अंमलात आणली जाते. आणि म्हणून ही घटना दुरुस्तीची पद्धत म्हटली तर ही अत्यंत साधी सोपी अशा प्रकारची घटना दुरुस्ती. कारण जर समजा एखादं घटना दुरुस्तीचं विधेयक जर सत्ताधारी पक्षाने मांडलं तर ते विधेयक पारित होण्याची शक्यता अधिक आहे. याचं कारण असं, कारण सत्ताधारी पक्षाने मांडलेलं असल्या कारणामुळे ते सत्ताधारी पक्ष बहुमतात आहेत म्हणून सत्तेवर आहेत आणि म्हणून त्यांनी जर अशा प्रकारचं घटना दुरुस्तीचं विधेयक मांडलं तर ते पारित सहज होऊ शकतं आणि म्हणून या घटना दुरुस्तीच्या पद्धतीला साधी घटना दुरुस्तीची पद्धत आपण असं म्हणतो. दुसरी जी पद्धत आहे विशेष बहुमताने घटना दुरुस्ती. आता विशेष बहुमताने घटना दुरुस्ती म्हणजे काय की पुन्हा घटना दुरुस्तीचं विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांपैकी कोणत्याही सभागृहामध्ये मांडलं जाईल, त्याच्यावर पुन्हा त्याच पद्धतीची चर्चा केली जाईल आणि चर्चेनंतर त्याच्यावर मतदान घेतलं जाईल आणि ते मतदान घेत असताना सभागृहामध्ये उपस्थित राहून मतदान करणाऱ्या सभासदांच्या 2/3 सभासद संख्येने जर त्या विधेयकाच्या बाजूने मतदान केलं तर ते विधेयक पारित होईल आणि मग त्या सभागृहाने पारित केलेलं विधेयक पुन्हा दुसऱ्या सभागृहाकडे पाठवलं जाईल आणि त्या दुसऱ्या सभागृहामध्ये देखील अशाच प्रकारचे त्या घटना दुरुस्तीच्या विधेयकावर चर्चा होईल, त्याच्यानंतर मतदान घेतलं जाईल आणि त्या मतदानामध्ये पुन्हा त्या सभागृहामधल्या उपस्थित राहून मतदान करणाऱ्या एकूण संख्येच्या 2/3 बहुमताने जर ते पारित केलं तर ते विधेयक राष्ट्रपतींकडे पाठवलं जाईल. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर अशा प्रकारचं विधेयक त्या ठिकाणी प्रत्यक्ष व्यवहारामध्ये अस्तित्वात येईल. तिसरी जी घटना दुरुस्तीची पद्धत आहे ती थोडीशी याच्यापेक्षा कठीण आहे. ती पद्धत अशी आहे की त्या संबंधित घटना दुरुस्तीची जी पद्धत आहे त्या अनुषंगाने घटना दुरुस्तीचं विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांपैकी एका सभागृहामध्ये मांडलं जाईल. त्या सभागृहावर त्याच्यावर चर्चा केली जाईल. चर्चानंतर त्या विधेयकावर मतदान घेतलं जाईल आणि मतदान घेतल्याच्या नंतर सभागृहामध्ये उपस्थित राहून मतदान करणाऱ्या 2/3 बहुमताने ते विधेयक पारित करावं लागेल आणि ते विधेयक पारित केल्यानंतर दुसऱ्या सभागृहामध्ये ते विधेयक चर्चेसाठी पाठवलं जाईल आणि त्याच्यानंतर त्या सभागृहामध्ये देखील उपस्थित राहून मतदान करणाऱ्या 2/3 सभागृहाने ते पारित करायचं. आता पारित दोन्ही सभागृहाने केल्यानंतर ते विधेयक एकूण जी घटक राज्य आहेत देशामध्ये या घटक राज्यांकडे पाठवलं जाईल आणि एकूण घटक राज्यांपैकी निम्म्यापेक्षा जास्त घटक राज्यांनी त्या विधेयकाला जर संमती दिली तर ते विधेयकाचं रूपांतर राष्ट्रपतींकडे पाठवलं जाईल आणि मग राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर त्या घटना दुरुस्ती प्रत्यक्ष व्यवहारामध्ये येईल. याच्यात अडचणीचं काय आहे, अडचणीचं किंवा क्लिष्ट किंवा गुंतागुंतीचं काय आहे तर ती कठीण अशासाठीच आहे की एक तर ते दोन्ही सभागृहांमध्ये 2/3 बहुमताने पारित करणं ही मुळात कठीण गोष्ट. ते दोन्ही सभागृहाने पारित केल्याच्या नंतर सगळ्या घटक राज्यांमध्ये पाठवलं जाईल आणि या घटक राज्यांमधल्या विधानसभांकडे जाईल आणि त्या विधानसभामध्ये ते विधेयक चर्चेसाठी येईल. तिथं चर्चा केल्यानंतर त्या विधानसभेमधील असलेल्या उपस्थित राहून मतदान करणाऱ्या साध्या बहुमताने ते विधेयक ते विधानसभा पारित करेल आणि अशा प्रकारे निम्म्यापेक्षा जास्त घटक राज्यांनी जर ते पारित केलं तर ती घटना दुरुस्तीची पद्धत प्रत्यक्ष व्यवहारामध्ये येईल. आणि म्हणून आपण जर या 3 घटना दुरुस्तीच्या पद्धतींकडे पाहिलं तर आपल्याला सहजच लक्षात येतं की पहिली घटना दुरुस्तीची पद्धत ही अत्यंत साधी सोपी आहे आणि म्हणून ते संविधान परिवर्तनीय आहे. मात्र दुसरी थोडीशी क्लिष्ट आहे, थोडीशी कठीण आहे, थोडीशी गुंतागुंतीची आहे. मात्र तिसरी पद्धतकडे जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला असं निदर्शनास येईल की तिसरी घटना दुरुस्तीची पद्धत ही अत्यंत कठीण, क्लिष्ट आणि गुंतागुंतीची आहे आणि म्हणून ते संविधान परिदृढ आहे.
मूळ प्रश्न असा निर्माण होतो की संविधानामध्ये घटनादुरुस्तीची पद्धत असली पाहिजे का? जर संविधान इतकं विचारपूर्वक दूरदृष्टी ठेवून सगळ्या गोष्टींचा अभ्यास केल्याच्या नंतर तयार केलेला आहे, तरी देखील घटनादुरुस्तीची काय गरज, असा प्रश्न पडणं ऑब्व्हियस आहे. पण आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की बदलत्या परिस्थितीनुसार काही गोष्टी गैरलागू ठरतात आणि काही गोष्टींचा नव्याने स्वीकार करावा लागतो. आणि म्हणून अशा प्रकारचं ते संविधान प्रत्येक काळामध्ये त्याचा रिलेव्हन्स टिकून राहावा म्हणून काही ज्या जुजबी दुरुस्त्या करावयाच्या असतात त्या दुरुस्त्या करण्यासाठी घटना दुरुस्तीची पद्धत असणं अत्यंत आवश्यक किंबहुना अनिवार्य आहे. आणि म्हणून जगातल्या प्रत्येक संविधानामध्ये घटना दुरुस्तीची पद्धत आपल्याला दिसते. इंग्लंडच्या संविधानाच्या माध्यमातून जे आपण अलिखित पाहिलं तिथं पूर्णपणे परिवर्तनीय स्वरूपाचं आहे, कारण न्यायालयाचे निर्णय बदलत राहतील किंवा तेथील असलेले जे चालीरीती, रूढी, प्रथा, परंपरा, संकेत आहेत त्याच्यामध्ये देखील बदल संभवतो. आणि मग ती परिवर्तनीय संविधानाचं उदाहरण त्याच्याकडे पाहिलं जातं. आणि परिदूढ संविधानाचं उदाहरण अमेरिकेच्या संविधानाचं उदाहरण दिलं जातं, कारण अमेरिकेमध्ये घटना दुरुस्ती घडवून आणणं हे अत्यंत कठीण, क्लिष्ट आणि गुंतागुंतीचं आहे. भारतीय संविधानाचं पुढचं वैशिष्ट्याचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला असं दिसतं की भारताने संघराज्य शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. खरं तर दोन प्रकारच्या शासन पद्धती असतात. एक युनिटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट म्हणजे एकात्म शासन पद्धती, आणि दुसरी फेडरल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट म्हणजे संघराज्य शासन पद्धती. युनिटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट याचा अर्थ असा की त्या देशामध्ये केवळ एकच सरकार राहील, एक तर केंद्राच्या पातळीवर राहील किंवा घटक राज्याच्या पातळीवर राहील. आणि हे जे एक सरकार आहे या एका सरकारच्या माध्यमातून संपूर्ण देशावर राज्यकारभार चालवला जाईल. आणि म्हणून एक सरकार आणि संपूर्ण देश अशा प्रकारची व्यवस्था राहील. भारताने मात्र ही एकात्म शासन पद्धती स्वीकारलेली नाही. आम्ही संघराज्य शासन पद्धती स्वीकारली, ज्याच्यामध्ये शासनाचे दोन स्तर आहेत. एक केंद्राच्या पातळीवर आहे आणि दुसरा घटक राज्याच्या पातळीवर आहे. आम्हाला अशा प्रकारची शासन प्रकार स्वीकारणं क्रमप्राप्त होतं, कारण भारत हा मुळात खंडप्राय देश, प्रचंड विविधता असलेला देश, मग तो जातीच्या आधारावर असू द्या, धर्माच्या आधारावर असू द्या, भाषेच्या आधारावर असू द्या, प्रादेशिक विभागाच्या आधारावर असू द्या, संस्कृतीच्या आधारावर असू द्या, वंशाच्या आधारावर असू द्या, ऐतिहासिक पार्श्वभूमीच्या आधारावर असू द्या. या विविधतेला एकात्मतेच्या सूत्रामध्ये बांधून ठेवायचं असेल आणि एवढा मोठ्या प्रदेशाला जर एकत्र बांधून ठेवायचं असेल तर आपल्याला केंद्राच्या पातळीवर पण एक सरकार आवश्यक आहे आणि घटक राज्यांमध्ये देखील एक सरकार आवश्यक आहे. आणि म्हणून आम्ही असं दोन पातळीवर शासन कारभार चालवण्यासाठी दोन शासनाचा स्तर त्या ठिकाणी स्वीकारला, जो संघराज्य पद्धतीच्या माध्यमातून आम्ही अंमलात आणलेला दिसतो. प्रश्न असा आहे की आम्ही जरी हे संघराज्य स्वीकारलेलं असलं तरी हे संघराज्य जे आदर्श संघराज्य आहे, आयडियल टाईप ऑफ फेडरल गव्हर्नमेंट, ते आम्ही स्वीकारलेलं आहे का? जर आम्ही त्याच्याकडे काळजीपूर्वक पाहिलं तर त्याच्या बाबतीत आपल्याला अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतात. उदाहरण म्हणून घ्यायचं झाल्यास, अगदी आम्ही ज्या देशाकडून हे संघराज्य पद्धत स्वीकारली आहे, अमेरिका, त्या देशाचं संघराज्य आणि भारताच्या संघराज्यामधला मूलभूत फरक आपल्याला आढळतो. आणि म्हणून अनेक राज्यशास्त्राचे अभ्यासक भारताच्या संघराज्याला मुळात संघराज्य म्हणतच नाही. उदाहरणार्थ केनेथ सी बियर हा असं म्हणतो की भारताचं संघराज्य हे क्वासी फेडरल गव्हर्नमेंट आहे. क्वासी फेडरल गव्हर्नमेंट असणं याचा अर्थ असा की अर्ध संघराज्य असणं. अर्ध संघराज्य आहे याचाच अर्थ ते अर्ध एकात्म आहे. आणि मग ते भारताच्या संघराज्याला तो पूर्ण संघराज्याचा दर्जाच देत नाही. ग्रॅनविल ऑस्टिन असं म्हणतो की भारताचं संघराज्य हे कोऑपरेटिव्ह फेडरेशन आहे, सहकारी तत्वावर उभं असलेलं संघराज्य आहे. सर आयव्हर जेनिंग असं म्हणतात की भारताचं संघराज्य हे केंद्र शासन प्रबळ प्रवृत्ती असलेलं संघराज्य आहे. तर मॉरिस जोन्स असं म्हणतो की भारताचं संघराज्य हे वाटाघाटीचं संघराज्य आहे, म्हणजे बार्गेनिंग फेडरेशन आहे. अशा प्रकारे निरनिराळे ज्या उपमा भारताच्या संघराज्याच्या संदर्भातून दिल्या जातात त्या का बरं दिल्या जातात? असं भारताच्या संघराज्याला आम्ही सरळ वर करणे असं नेहमी म्हणतो की भारत संघराज्य आहे, पण मग हे राज्यशास्त्राचे काही अभ्यासक
अगदी भारताचे एन चंद्र देखील भारताच्या संघराज्याविषयीचा शंका निर्माण करतात की संतानम भारताच्या केंद्र प्रबळ असलेल्या संघराज्याच्या विषयीची चर्चा करतात. मग आपल्याला हे समजून घ्यायला लागेल की मग भारताचं संघराज्य नेमकं कशा प्रकारचं आहे. जर आपण भारताच्या संविधानाचं पहिलं कलम पाहिलं तर या पहिल्याच कलमामध्ये लिहिलेलं आहे, इंडिया दॅट इज भारत शॅल बी अ युनियन ऑफ स्टेट्स. याचा अर्थ असा, भारतीय संविधानाच्या पहिल्या कलमामध्ये भारताच्या संघराज्याच्या संदर्भातून जी संकल्पना वापरली गेलेली आहे ती संकल्पना आहे राज्यांचा संघ, युनियन ऑफ स्टेट्स. तिथं कुठंही फेडरेशन किंवा फेडरल गव्हर्नमेंट किंवा फेडरल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट किंवा फेडरल सिस्टीम असा उल्लेख केलेला नाही. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की भारताचं संविधान हे प्रचंड अभ्यास करून, प्रचंड दूरदृष्टी ठेवून, प्रचंड चर्चा करून व्यवस्थितरित्या तयार करण्यात आलेलं संविधान आहे. मग आपण समजून घेऊया की भारताच्या संविधानामध्ये जर संघराज्य म्हणजे फेडरेशन असा उल्लेख केला नाही तर त्याच्या पाठीमागे नेमकं काय कारण आहे. आपण जर ते शोधायचा प्रयत्न केला तर आपल्याला त्याच्या नावातच दिसतं. फेडरेशन हा जो इंग्रजी शब्द आहे, हा इंग्रजी शब्द लॅटिन शब्द फोडसपासून तयार झालेला आहे आणि त्याचा अर्थ होतो तह किंवा करार. आणि त्या फोडस या शब्दापासून फेडरेशन पूर्ण स्वरूप प्राप्त झालेलं आहे. आणि त्याच्यावरून जर आपण फेडरेशन म्हणजे संघराज्य याची व्याख्या केली तर आपल्याला असं निदर्शनास येईल, तह किंवा करारावर आधारित शासन पद्धती म्हणजे संघराज्य. आणि मग आपण समजून घेऊया की तह आणि करार कोणामध्ये असतो, तर हा तह आणि करार कायम दोन घटकांमध्ये असतो. मग ते दोन घटक कोणी असू शकतात, दोन व्यक्ती असू शकतात, दोन किंवा मोर दॅन टू, दोनापेक्षा अधिक. मग ते दोन व्यक्ती असू शकतात, दोन संस्था असू शकतात, दोन संघटना असू शकतात, दोन राज्य असू शकतात, दोन देश असू शकतात. आणि हा जो संघराज्यामधला तह आणि करार आहे हा दोन घटक आहेत, एक केंद्र शासनाचा आणि दुसरा घटक राज्य शासनाचा. आपण लक्षात घेतलं पाहिजे भारतामध्ये कुठंही दोन संघराज्य, दोन घटकांमध्ये अशा प्रकारचा करार झालेला नाही. आणि म्हणून ती जी व्यवस्था आहे ती व्यवस्था आपल्याला लक्षात घ्यायला लागेल. आणि म्हणून तह किंवा करारावर ही व्यवस्था निर्माण झालेली नसल्या कारणामुळे आपलं भारताचं संविधान हे आम्ही संघराज्य म्हणून स्वीकारलेलं नाही तर राज्यांचा संघ म्हणून स्वीकारलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच्याविषयी फार चांगलं सांगतात. ते असं म्हणतात की आमच्या देशामध्ये कुठंही केंद्र आणि घटक राज्य यांच्यामध्ये करार झालेला नाही, नंबर एक. आणि नंबर दोन, जिथं करार असतो तिथं करार ब्रेक झाला तर ते दोन घटक वेगळे होऊ शकतात, म्हणजे घटक राज्य फुटून बाहेर निघण्याचा धोका असतो. भारताने अशा प्रकारचा करार केलेला नसल्या कारणामुळे घटक राज्यांना फुटून बाहेर निघण्याचा अधिकार प्राप्त होत नाही. आणि म्हणून आम्ही डेलिबरेटली अशा प्रकारची व्यवस्था स्वीकारलेली दिसते. भारताच्या संविधानाचं अजून एक महत्त्वाचं वैशिष्ट्य ते म्हणजे भारत एक सार्वभौम, प्रजासत्ताक आणि गणराज्य आहे. देश सार्वभौम असणं हे अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. याचं कारण असं, सार्वभौम म्हणजे काय, सार्वभौम याचा अर्थ असा की त्या देशाला जो राज्यकारभार करायचा आहे, त्या देशाला जे कायदे तयार करायचे आहेत, त्या देशाला जी धोरणं ठरवायची आहेत, त्या देशाला जे निर्णय घ्यायचे आहेत, ते धोरण ठरवताना, ते निर्णय घेताना, ते कायदे तयार करताना कोणत्याही अंतर्गत किंवा बाह्य शक्तीचा प्रभाव किंवा दबाव किंवा हस्तक्षेप असता कामा नये. असं देश हा सार्वभौम असतो. आणि म्हणून कोणतीही बाह्य किंवा अंतर्गत शक्ती देशाच्या निर्णय प्रक्रियेवर प्रभाव टाकणार नाही, तो देश सार्वभौम असतो. आणि भारत हा सार्वभौम राष्ट्र आहे. याच्यामध्ये कोणतीही परकीय शक्ती हस्तक्षेप करू शकत नाही, ना दबाव टाकू शकते, ना अंतर्गत शक्ती प्रभाव टाकू शकते, म्हणून देश सार्वभौम आहे. नंबर दोन, प्रजासत्ताक. भारत हा प्रजासत्ताक देश आहे. प्रजासत्ताक असणं याचा अर्थ असा, त्या देशाची अंतिम सत्ता प्रजेच्या हातात असणं. आणि या देशातील अंतिम सत्ता ही भारतीय नागरिकांच्या हातात आपल्याला दिसते. म्हणजेच जे प्रतिनिधी आपण निवडून देतो ते प्रतिनिधी आपण निवडून देतो
आणि जर या प्रतिनिधींनी योग्य प्रकारचा राज्यकारभार केला नाही तर त्या प्रतिनिधींना पुढच्या 5 वर्षांनंतर जेव्हा तो मतं मागायला येईल तेव्हा त्याला आपण मतं देणार नाही, म्हणजे त्याला परत बोलवण्याचा अधिकार देखील प्रजेला आहे. आणि म्हणून अल्टिमेटली जी पॉवर आहे, अल्टिमेटली जी सत्ता आहे ती नागरिकांकडे आहे. आणि नागरिकांकडे असलेली अंतिम सत्ता हेच या देशाचं एक अत्यंत महत्त्वाचं अशा प्रकारचं वैशिष्ट्य आपल्याला दिसतं. आणि म्हणून या प्रजेच्याकडे असलेली सत्ता ही या देशाचं प्रजासत्ताक असण्याचं अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला दिसतं. आणि याच्यातलं भारत हे गणराज्य आहे. गणराज्य आहे याचा अर्थ असा, कोणताही देश गणराज्य आहे हे कसं ओळखलं जातं, हे तेव्हा ओळखलं जातं जेव्हा त्या देशाचा जो राष्ट्रप्रमुख आहे तो त्या देशाचा राष्ट्रप्रमुख प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष निवडणुकीच्या माध्यमातून निवडून दिला जातो, तो देश गणराज्य असतो. उदाहरणार्थ भारत गणराज्य आहे म्हणजे भारताचा राष्ट्रप्रमुख म्हणजे राष्ट्रपती हे भारताच्या नागरिकांच्या अप्रत्यक्ष निवडणुकीच्या माध्यमातून निवडून दिले जातात. इंग्लंड गणराज्य नाही, कारण इंग्लंडचा राष्ट्रप्रमुख हा वंश परंपरेने येतो. तिथला राजा किंवा राणी ही वंश परंपरेने सत्तेवर येत असल्या कारणामुळे ते गणराज्य नाही. भारत मात्र गणराज्य आहे, कारण भारताचे जे राष्ट्रप्रमुख आहेत ते राष्ट्रपती आहेत, प्रेसिडेंट ऑफ इंडिया, हे अप्रत्यक्ष निवडणुकीच्या माध्यमातून निवडून दिले जातात. राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये नागरिक म्हणून तुम्ही आणि आम्ही जरी डायरेक्ट प्रत्यक्ष सहभाग घेत नसलो, म्हणजे प्रत्यक्ष आपण मतदान करत नसलो, तरी आपण ज्या प्रतिनिधींना निवडून दिलेलं आहे ते प्रतिनिधी मात्र राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये मतदान करतात. लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभेमध्ये असलेले जे निवडून दिलेले प्रतिनिधी आहेत, निर्वाचित जे रिप्रेझेंटेटिव्ज आहेत, हे निर्वाचित प्रतिनिधी या राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये मतदान करतात आणि त्यांच्या माध्यमातून राष्ट्रपती त्या ठिकाणी प्रामुख्याने निवडून येतात. आणि म्हणून या निवडणुकीची ही जी पद्धत आहे या पद्धतीवरून तो देश गणराज्य आहे की नाही हे ठरतं. आपण लक्षात घेतलं पाहिजे की देश गणराज्य असणं का गरजेचं आहे, कारण तेथील कोणतीही सत्ता ही वंश परंपरेने येत नाही. ती सत्ता ही त्या देशामधील असलेल्या नागरिकांच्या माध्यमातूनच येते, मग ती प्रत्यक्ष असू देत किंवा अप्रत्यक्ष असू देत. आणि म्हणून हा जो भाग आहे गणराज्याचा, हे गणराज्य असणं अत्यंत आवश्यक आहे. पुन्हा भारताच्या संविधानकारांनी जी अत्यंत महत्त्वपूर्ण तरतूद या संदर्भातून करून ठेवलेली ती आपण लक्षात घेतली पाहिजे की जे गणराज्य पद्धत स्वीकारलेली आहे याच्यामध्ये जे 2 प्रमुख आहेत, एक घटनात्मक प्रमुख आणि दुसरा वास्तविक प्रमुख. घटनात्मक प्रमुख हा नागरिकांच्या अप्रत्यक्ष निवडणुकीच्या माध्यमातून निवडून दिला जातो, मात्र जो वास्तविक प्रमुख आहे तो वास्तविक प्रमुख मात्र नागरिक प्रत्यक्ष मतदान देऊन निवडतात. आपल्याला हे माहिती आहे की घटनात्मक प्रमुख राष्ट्रपती आहेत, त्यांची निवडणूक मी मगाशी सांगितल्याप्रमाणे नागरिकांचा प्रत्यक्ष सहभाग नसतो. नागरिकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या माध्यमातून आणि विधानसभा आणि लोकसभा आणि राज्यसभेच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून त्यांची निवडणूक त्या ठिकाणी प्रामुख्याने होते. आणि जे पंतप्रधान असतात त्या पंतप्रधानांची जी निवडणूक आहे त्या पंतप्रधानांच्या निवडणूकमध्ये मात्र आपण ज्या लोकसभेच्या निवडणूक होतात त्याच्यामध्ये आपण मतदान करतो आणि ते मतदान करून लोकसभेमध्ये ज्या पक्षाचं किंवा पक्षाच्या आघाडीचं बहुमत असतं त्या पक्षाचा किंवा आघाडीचा असलेला जो नेता आहे तो नेता त्या देशाचा पंतप्रधान होतो. आणि म्हणून या पद्धतीचं गणराज्याची त्या ठिकाणी स्वीकारना केलेली आपल्याला दिसते. भारताने धर्मनिरपेक्षतेचा स्वीकार केलेला आहे. देश धर्मनिरपेक्ष असणं अत्यंत आवश्यक आहे. भारताची जगामध्ये जी ओळख आहे ती ओळखच मुळात भारत धर्मनिरपेक्ष राज्य आहे. आता धर्मनिरपेक्ष असणं याचा अर्थ असा की शासनाचाही कोणताही अधिकृत धर्म नाही. शासनाचा कोणताही अधिकृत धर्म नसणं म्हणजे भारतामध्ये जे अनेक धर्म आहेत ज्याच्यामध्ये हिंदू हा बहुसंख्याकांचा धर्म असला तरी देखील या सरकारचा अधिकृत धर्म नाही. आणि म्हणून सगळ्या धर्माच्या लोकांना सामावून घेतलं जातं आणि त्यांना एकत्रित ठेवलं जातं. आणि म्हणून
त्या देशामध्ये जी निरनिराळे धर्माचे लोक आहेत ते गुण्यागोविंदाने एकत्रितपणे त्या ठिकाणी राहतात. आणि म्हणून या धर्मनिरपेक्षतेची संकल्पना अत्यंत महत्त्वाची आहे. आणि म्हणून शासन कोणत्याही एका धर्माचं लांगुल चालन करत नाही किंवा कोणत्याही एका धर्माला जास्तीचं संरक्षण पुरवत नाही. शासनासमोर, सरकारसमोर, राज्यासमोर, देशासमोर धर्म म्हणून सगळे धर्म सारखे समान आहेत. या धर्मनिरपेक्षतेच्या संदर्भातून संविधान निर्माण करत असताना प्राध्यापक के.टी. शाह यांनी धर्मनिरपेक्षतेचा शब्दाचा स्वीकार करावा अशा प्रकारची भूमिका घेतली होती. मात्र ती भूमिका नंतर स्वीकारली गेली नाही. मात्र 1976 मध्ये जी 42व्या घटना दुरुस्ती करण्यात आली, 42वी घटना दुरुस्ती अनेक अर्थाने अत्यंत महत्त्वपूर्ण घटना दुरुस्ती, कारण ही घटना दुरुस्ती जेव्हा आणीबाणी लागू झालेली होती, या आणीबाणीच्या काळातली घटना दुरुस्ती आहे. या काळामध्ये जी स्वर्णशील समिती स्थापन करण्यात आली होती, या स्वर्णशील समितीने ज्या शिफारशी दिल्या होत्या त्या शिफारशींच्या अनुषंगाने ही घटना दुरुस्ती त्या ठिकाणी प्रामुख्याने करण्यात आलेली होती. या 42व्या घटना दुरुस्तीने धर्मनिरपेक्षता हा शब्दप्रयोग भारताच्या संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये टाकला आणि त्याचा स्वीकार त्या ठिकाणी प्रामुख्याने केला गेला. याचा अर्थ देशाने धर्मनिरपेक्षता स्वीकारलेली नव्हती का? तर ती स्वीकारलेली होतीच. अगदी तुम्ही भारताच्या संविधानातील 3ऱ्या भागातील जे मूलभूत अधिकार आहेत, या मूलभूत अधिकारांमधला जो धार्मिक स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार कलम 25 ते 28 मध्ये आहे, त्याच्यामध्ये त्याचा स्पष्ट उल्लेख आपल्याला दिसतो. मात्र 1976 मधील जी 42वी घटना दुरुस्ती आहे, या 42व्या घटना दुरुस्तीने या धर्मनिरपेक्षतेचा तत्वाचा स्वीकार किंवा संकल्पनेचा स्वीकार भारतीय सरनाम्यामध्ये टाकून करण्यात आलेला दिसतो. याच्यामध्ये 3 संकल्पना येतात निधर्मी, की कोणत्याही धर्माचा स्वीकार केलेला नाही. खरं तर अशा प्रकारची व्यवस्था कुठंच नसते. कोणता ना कोणता धर्म असतो, त्याचा प्रत्यक्ष व्यवहारामध्ये वापर होतो किंवा नाही होत, ही निराळी बाब झाली. मात्र धर्म ही या ठिकाणी त्याचा प्रत्यक्ष खाजगी वैयक्तिक बाब म्हणून नक्की असते. धर्मांधता मात्र अधिक जी धर्माच्या विषयीची असलेली भूमिका आहे ती अत्यंत तीव्र स्वरूपाची असते किंवा आत्यंतिक स्वरूपाची असणे. आणि धर्मनिरपेक्षता म्हणजे सर्व धर्मांना समान भाव, कोणताही धर्म हा अधिकृत नाही. तुमचा माझा धर्म हा वैयक्तिक बाब आहे, ती सार्वजनिक नाही. माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये मी कोणता धर्म स्वीकारावा, बदलवावा, त्याचा प्रचार करावा हा माझा अधिकार आहे. पण त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे प्रलोभन, आमिष किंवा दाग दपटशा दबाव आणून त्याच्यामध्ये बदल करता येणार नाही. अशा प्रकारची भूमिका त्या धर्मनिरपेक्षतेच्या संकल्पनेमध्ये प्रामुख्याने आपल्याला दिसते. आपण सुदैवी आहोत की या जगामध्ये देशाची जी इमेज आहे ती इमेज धर्मांध देश म्हणून न राहता धर्मनिरपेक्ष देश म्हणून त्या ठिकाणी प्रामुख्याने दिसते. आणि भारताचं जे आज जागतिक पातळीवर जी आयडेंटिटी तयार झालेली आहे ती सेक्युलर स्टेट म्हणून आयडेंटिटी आहे. आणि हे सेक्युलर स्टेट आयडेंटिटी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. याचं श्रेय भारताच्या संविधानाला त्या ठिकाणी प्रामुख्याने जातं. या वैशिष्ट्यांचा आपण आज या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. काही वैशिष्ट्य आहेत त्याचा आपण पुढच्या लेक्चरमध्ये त्याच्याविषयी आपण चर्चा करूया. थँक्यू.